राजस्थानच्या 2 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा ड्रोन हालचाली बघायला मिळाल्या होत्या। जैसलमेर बाडमेरमध्ये 2 सदृश्य हालचाली दिसून आल्यात, तर दोन्ही जिल्ह्यात आता कोणतंही नुकसान झालं नसल्याचं कळतंय। जैसलमेर बाडमेरमध्ये सैन्य दल अहोरात्र तैनात आहे। दरम्यान शस्त्रसंधीनंतर अशा प्रकारच्या कारवाईंमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सध्या दोन्ही जिल्ह्यात S-400 ही यंत्रणा पूर्णपणे कार्यरत ठेवण्यात आली आहे। जिस तरह से हमारी सेना ने पाकिस्तान को घुटनों पर ला दिया, तो पाकिस्तान ने मजबूर होकर यूएस के सामने अपने हाथ फैलाए और फिर समझौते के लिए वो तैयार हुआ। पाकिस्तान हमेशा ऐसी हरकतें करता रहता है, वो अपने बोलता कुछ है और करता कुछ है। उसको एक ऐसा कड़ा सबक सिखाना चाहिए तो कि जिंदगी भर ऐसी आगे हरकतें न करे। वो पाकिस्तान की कोई जुबान नहीं है, पाकिस्तान हमेशा पलटता रहता है, उसकी कोई जुबान नहीं है। वो तो उसका कोई नेता का तो कोई मानता ही नहीं है, सेना के हाथ में है, तो सेना अपनी मनमानी करती है, उसको मुंह तोड़ जवाब दिया जाना चाहिए। ये पाकिस्तान के हरकतें हैं, इनको क्या इंडिया वाले को मुंह तोड़ जवाब देना चाहिए। ये कहता क्या है करता क्या, रात को जैसे सारा कुछ होने के बाद में फिर इन्होंने हरकतें की हुई है, तो इनको क्या फिर वापस से मुंह तोड़ के जवाब देना चाहिए भारत वालों को। आणि या संदर्भातले सगळे अपडेट देत आहेत राजस्थानच्या जैसलमेरमधून आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहेत आपल्यासोबत। प्रवीण, आपण जर काल रात्रीचं परिस्थिती जर बघितली तर काल रात्री अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आला होता, त्यानंतर ब्लॅकआउट हा हटवण्यात आल्याचं देखील कळतंय। सध्याच जैसलमेरमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, जनजीवन कसं सुरळीत सुरू आहे, या संदर्भातले अपडेट द्याल? वर्षा 3 दिवसानंतर जैसलमेरमध्ये आता जनजीवन जे आहे ते सर्वसामान्य झालेलं आहे। माझ्या मागे आपण पाहू शकत असाल, हा किल्ला आहे जैसलमेरचा, आणि किल्ला हा पर्यटन स्थळ आहे। जगभरातून लोक येत असतात, पण आता पर्यटक इथं केव्हा येतील हा प्रश्न अनुत्तरित आहे। सध्या तरी पर्यटक केव्हा जेव्हा इथं येतील तेव्हा या ठिकाणचं इकॉनॉमी जी आहे ते रुळावर येईल, पण सध्या जनजीवन जे आहे ते सुरळीत झालेलं आहे। या परिसरामध्ये बाजार जे आहे ते उघडलेले आहे। लॉकडाऊन सारखी स्थिती होती, काल सुद्धा दिवसभर दुकानं बंद करण्यात आले होते, शाळा कॉलेजेस जे आहे ते बंद करण्यात आले होते, आणि आता आज सुद्धा पाहू शकतो आपण की शाळा कॉलेजेस जे आहे ते बंद आहे, पण दुकानं जे आहे ते उघडलेले आहे। आणि यासोबतच 2 आवाज जे आहे ते आले होते, आणि सीमेवर्ती भागामध्ये ते 2 ड्रोनचे आवाज होते का क्षेपणास्त्राचे आवाज होते, या संदर्भामध्ये अजून अद्यापपर्यंत भारतीय सेनेनं काही खुलासा केलेला नाही आहे, पण भारतीय सेनेच्या माहितीनंतर कळू शकेल की 2 संशयास्पद आवाज कशाचे होते। शस्त्रसंधीनंतर अशा पद्धतीचे आवाज येणं हे अत्यंत पाकिस्तानची जी भूमिका आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। काही सामान्य नागरिक आपल्यासोबत त्यांना विचारूया, क्या लगता है आपको सीज फायर हो गया, खुशी थी कल आपके मन में, फिर आवाज आई रात को 2 बजे, ऐसे पता चल रहा है? तो आवाज आई, पाकिस्तान का जो नक्शा है वो है एक डॉगी की तरह, और वो डॉगी अपनी दुम कभी हिलाना बंद नहीं करता है, और पाकिस्तान का कुत्ते की तरह नक्शा है, और कुत्ते की पूंछ कभी सीधी नहीं होती है, और पाकिस्तान कभी अपनी हरकतों से बाहर नहीं आएगा। तो उसको उसी के जवाब में देना पड़ेगा जो मोदी जी ने बोला था कि पाकिस्तान को उसी के जवाब में देना पड़ेगा, तो उसी हिसाब से अब जवाब दिया जाएगा। अब जो वो चाहता है वो उसके नापाक इरादे कभी पूरे नहीं होंगे, और उसको एकदम हम तो चाहते हैं कि उसका विश्व के नक्शे से अंदर से ही उसका नाम ही हटा दिया जाए। आप क्या कहेंगे, क्या स्थिति है अभी स्थिति देख रहे हो जैसे आप है, बाकी तो हमारे हिसाब से सीज फायर हुआ ये गलत हुआ। हमें युद्ध चाहिए, युद्ध होना चाहिए, और बार बार ये हरकतें कर रहा है, एवरी 5 ईयर्स में ये हरकतें होती है, ऐसा नहीं होना चाहिए। पाकिस्तान को विश्व के नक्शे से हटाना चाहिए। आप क्या कहेंगे, अभी 3 दिन के बाद सब व्यवहार चालू हो गए यहाँ पे, ब्लैकआउट था कल, इसके पहले लॉकडाउन भी था? इससे पहले लॉकडाउन सब देखा हमने, पर युद्ध होना चाहिए, एक बार में इनको खत्म कर देना चाहिए, बार बार की ये रमान खत्म होनी चाहिए। जय भारत। आप क्या कहेंगे, जिस तरह सीज फायर हुआ है पाकिस्तान अपनी भूमिका पे रहेगा? बिल्कुल नहीं रहेगा, और हमें पहले ही पता है कि ये गीदड़ लोग हैं, ये कभी भी जो कहते हैं वो करते हैं ही नहीं, और हम अपनी आर्मी के ऊपर भरोसा है, और हमें लगता है कि अब हम पीछे नहीं हटेंगे, और जो है उनको करके दिखाएंगे कि हमारी भारतीय की ताकद क्या है। वर्षा, आपण पाहू शकतो की एकंदरीतच आतापर्यंत हे 4 जिल्हे जे आहे सीमावर्ती भागातले, श्रीगंगानगर असेल, बाडमेर असेल, पोखरण असेल, आणि मी ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे जैसलमेर, या 4ही जिल्ह्यामध्ये 1500 किलोमीटरपेक्षा जास्त ही सीमा गुजरातपासून ते पंजाबपर्यंत पाकिस्तान सोबत आपली बॉर्डर आहे, आणि या बॉर्डरवरती सैन्य जे आहे ते चोख आपल्या डोळ्यात तेल घालून
पहारा देत आहे आणि सैन्य तैनात आहे. टँक्स असेल किंवा इतर ज्या गोष्टी असेल, S-400 या सगळ्या यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. त्यामुळे काल रात्री ड्रोनचे आवाज आल्याचं सांगितलं गेलं, पण त्याच्यात अद्यापपर्यंत ते कसले आवाज होते हे जाहीर व्हायचं आहे. पण या संपूर्ण आता रात्रीच्या वेळेस ब्लॅकआउट जे आहे ते वेळेनुसार केलं जातं, पण लॉकडाऊन जे आहे त्याची काही सध्या गरज नाही असं सैन्याचं म्हणणं आहे. निश्चितच प्रवीण, या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.